देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान। सर्व पक्ष की तरफ से आज पैठण रोड यहां पर रास्ता रोको आंदोलन किया गया। ये मामला परभनी में संविधान से छेड़छाड़ का है। इस वक्त माजी महापौर नंद कुमार घोडेले भी मौजूद थे। उन्होंने कहा कि सरकार मंत्री पद देने में बिजी है, इस मामले पर उनके पास वक्त नहीं है। महाराष्ट्राचा तुमचा आमचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न नाही आहे, हे संपूर्ण देशाचा विषय आहे। संपूर्ण देशामध्ये आज संविधानावर देश चालतो, हे संविधान तुम्ही विटंबना करतात आणि मला वाटतं शेवटी एक उत्तर येईल बनवून नव्हता। बहुत सर को तो इधर आ जाओ, हसू येणारी एक असणारी या ठिकाणी उत्तर यांच्याकडनं येईल किंवा आलंही असेल, परंतु आज फक्त रस्ता उतरलो आणि प्रतिकात्मक म्हणून आंदोलन होतं। भविष्यात जर त्याच्यावर कडक अशी कारवाई झाली नाही तर निश्चितच या संविधान त्यांना महागात पडेल। निश्चितपणे मी सांगेन की आम्ही त्या पवित्र अशा संविधानाचे पुजारी आहोत। महाराष्ट्र आहे, जर ह्या समाजकंटकावर कारवाई झाली नाही तर निश्चितपणे हा भीमसैनिक चिडून रस्त्यावर उतरलेला आहे आणि या भीमसैनिकाच्या भावना आपण जाणून घ्या। फक्त भीमसैनिक नाही, संपूर्ण नागरिक रस्त्यावर सर्व पक्षीय आंदोलन आहे आणि निश्चितपणे याची आपण दखल घ्या। भविष्यात जर कारवाई झाली नाही तर मला तर पुढे काय होईल याची कल्पनेच्या पलीकडचं होणार आहे। निश्चितपणे आपल्याला आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो, मुख्यमंत्री बाकीचे निवडून आलेले हे सगळेजण मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये बिझी आहे। त्यांना थोर पुरुषांच्या संरक्षणाची कुठली काळजी नाही। नागरिकांच्या आज खुलेआम दिवसा मर्डर होत आहेत, चोऱ्या होत आहेत, मंगळसूत्र चोर होत आहेत, सगळं यांना कुठल्या प्रकारचे महिलांवरचे अत्याचार हे सगळे प्रकार त्यांच्याकडे मला वाटतं याची कुठलीही यांना गांभीर्य नाही। ते त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या याच्यामध्ये गडबडी आहेत। कोणाला कोणतं खातं पाहिजे, याला गृह पाहिजे का, त्याला नगर विकास पाहिजे का, त्याला महसूल पाहिजे का, त्याला उद्योग पाहिजे, याच्यात हे सरकार बिझी आहे। निश्चितपणे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि थोर पुरुषांच्या संविधानाची जर तुम्ही सुरक्षा केली नाही तर हा भीमसैनिक स्वतः त्यांची सुरक्षा करेल, नागरिक सुरक्षा करतील। निश्चितपने हा इशारा सुद्धा सरकारला आम्ही मैं बोला ना, कभी दिल्ली, कभी वो वर्षा पे मीटिंग, कभी सागर पे मीटिंग, इसमें वो व्यस्त है, इनको कुछ लेना देना नहीं। जो बाबासाहेब आंबेडकर ने संविधान दिया, संपूर्ण जगात बळकट अति लोकशाही कोणती असेल तर ती भारत देशाची आणि या संविधानावर देश चालतो। संपूर्ण जगामध्ये या संविधानाचा आधार आहे, परंतु यांना त्याचं काही घेणं देणं नाही। समाजाचे लोकप्रतिनिधी संजय शिरसाट दिसत नाही समाजाच्या मागे, असं तुम्हाला मी म्हटलं ना, सगळेजण तिकडे बिझी आहेत मंत्रिमंडळाच्या विस्तारात। करायचं काय?